महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला नवसंजीवनी देणारे राहुलजी गांधी यांच्या विचारावर त्यांच्यावरच महाराष्ट्र काँग्रेसची बांधणी करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन काम करणारे आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्यासाठी कृपया जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी तुम्ही जर हो म्हणलात, हात वर करून आशीर्वाद देतो म्हणलात, तर देगलूर नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार आपल्या माऊली बसलेल्या मानच्या मनोरमाताई निलमवार या ठिकाणी असते. मनोरमाताई आपण इकडे यावं. अविनाश, आपण सर्वांनी या ठिकाणी जय घोषामध्ये त्यांना आशीर्वाद द्यायचे आहे. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. दिवाळीचा सण असतो आणि मंदिराच्या पायऱ्यांवर दिवे लावत 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 2 महिला पुढे चालल्या असतात. पुढची महिला म्हणते केशवा केशवा केशवा, पंथी ठेवते म्हणते केशवा. तिच्या मागची जी दुसरी महिला असते ती म्हणते, ही म्हणते तसं, ही म्हणते तसं, ही म्हणते तसं. जाणारा तुमच्या माझ्यासारखा एक माणूस सगळी गंमत बघत असतो. तो म्हणते, पुढची बाई म्हणते केशवा केशवा केशवा, आणि मागची बाई म्हणते ही म्हणते तसं, ही म्हणते तसं, ही म्हणते तसं. त्यांनी थांबवला आणि भानगड विचारली काय आहे. तो मागची बाई म्हणाली की ती जे नाव घेते ते मी घेऊ शकत नाही, कारण माझ्या मालकाचं नाव जे आहे ते केशव आहे आणि मी माझ्या मालकाचं नाव कसं घेऊ. आता या गोष्टीचा संबंध काय, तर खासदार साहेबांनी जी नावं घेतले, तर आता मी पण एक पंक्ती लावतो. खासदार साहेब म्हणतील ते 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 सर्व सन्माननीय मंच. आज बेंगलोरला अत्यंत चांगला एक कार्यक्रम संपन्न होत आहे. चांगला कार्यक्रम या अर्थाने संपन्न होत आहे की पक्षाचा प्रवेश सोहळा आहे आणि पक्षाचा जो प्रवेश सोहळा आहे त्या सोहळ्याचा उत्साहही आहे. स्टेजवर आलेले जे सर्व नेते आहेत त्यांचे कपडे काही आमच्या सारख्या पाटील मंडळीचे सारखे कडक नाही आहेत. त्यांचे चेहरे जे आहेत त्याच्यावर काही मोठे मोठे गॉगल नाही आहेत. त्यांच्या हातात एखाद दुसरी अंगठी आहे, पण जास्त काही सोनं चांदी त्यांच्या अंगावर नाही आहे. याचा अर्थ काय, तर सर्वसमावेशक लोकनेता म्हणून या ठिकाणी माझे आप्त, माझे प्रिय मार्गदर्शक वसंतरावजींचा जसा लोकनेता उल्लेख आहे, जसा अण्णांचा लोकनेता उल्लेख आहे, तसाच लोकनेता म्हणून यांचा उल्लेख आहे. कारण यांच्या प्रवेशाच्या वेळेस पहिल्या खुर्चीवरचा माणूस पासून तर शेवटच्या खुर्चीपर्यंतचा माणूस हा टाळ्या वाजवत होता. जेव्हा जेव्हा त्यांचा नामोल्लेख होत होता तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हास्य होतं. याचा अर्थ काय, तर हे माणसं भाडोत्री नाही, हे माणसं बळजबरी आणलेले नाही, तर ही माणसं बहुजन हिता आणि बहुजन सुखाच्या अर्थानं आज या ठिकाणी आलेली आहेत. त्यामुळे या देगलूरमध्ये आज खऱ्या अर्थानं दिवाळी संपन्न होत आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. शेवटी हा पक्ष सोहळा, पक्षप्रवेश म्हणजे काय, आपल्याला मोटरसायकल जर चालवायची आहे तर मोटरसायकलमध्ये पेट्रोल नसलं तर किती किक मारलं तर गाडी चालू होते का, होत नाही. लाईट लागलाय, बल्ब लावलाय, किती मोठ्या व्होल्टेजचा लावला आणि इलेक्ट्रिकच नसेल तर लाईट लागतो का, लाईट लागत नाही. दिव्यामध्ये पंथीमध्ये तेल नसेल आणि वाटला माचीस लावली तर दिवा पेटतो का, दिवा पेटत नाही. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ हा तुमच्या माझ्या सर्व मनुष्य जन्मामध्ये आलेल्या माणसाशी आहे आणि आपल्या माणसाच्या मनात
बिना विचाराचं आपण चालू शकत नाही. या डोक्याला विचार आवश्यक आहे, या समाजाला विचार आवश्यक आहे, या जगाला या देशाला विचार आवश्यक आहे. आणि काँग्रेस पक्ष काय आहे? तर काँग्रेस पक्ष विचार आहे. आणि तो विचार जो आहे त्या विचारामध्ये आज या ठिकाणी एवढ्या बहुजन समाजाची मोळी बांधून आज वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसांनी आता ठरवलंय की उशक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. आयुष्याच्या मशाली पेटवत असताना चार दिशेनी चार तोंड असणारी माणसं एका दिशेने आली. आणि एका दिशेने येण्याचं कारण काय? तर माझ्या देगलूरचं, माझ्या नांदेडचं, माझ्या मराठवाड्याचं, माझ्या महाराष्ट्राचं, माझ्या भारताचं भविष्य आम्हाला घडवायचं आहे. आणि योग्य विचारांची कास धरल्याशिवाय हा देश, हा समाज, हा देगलूर राहू शकत नाही. म्हणून आज ते काँग्रेसमध्ये जे आले ते एका विचाराच्या अनुषंगाने आले. आणि जो चांगला विचार आहे, जो आपल्याला पुढे घेऊन जाण्याचा विचार आहे, हा काँग्रेसचा विचार आहे. मग भारतीय जनता पक्ष कोणता विचार आहे? माणूस तर चांगला आहे, मात्र माणूस जेव्हा एखादी बाटली, एखादी आपटी, एखादी चपटी, एखादी क्वार्टर पोटात घालून घेतो आणि चांगला वाटणारा माणूस हा शिव्या देत चालला जातो. जायचं असतं नांदेडला, गाडी दामटतो हैदराबादच्या दिशेनं. असा माणूस विचित्र वागायला लागतो. कारण दारू काय काम करते? तर दारू त्या माणसाचा विचार गोठवण्याचं काम करते. दारू त्या माणसाला भरकटण्याचं काम करते. आणि आपल्या देशामध्ये असाच एक विचार हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माणसाचे मेंदू, माणसाची बुद्धी हा भ्रष्ट करण्याचं काम करतोय. माझं खुलं आव्हान आहे. आणि ते खुलं आव्हान दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही, तर भारतीय जनता पक्षाला आव्हान आहे की या आपण वैचारिक वाद घालू. आमचा पक्ष काय आणि तुमचा पक्ष काय याच्यामध्ये असणारं जे वैचारिक अंतर आहे ते अंतर आपण स्पष्ट मांडू. आणि त्या लढाईमध्ये त्या आव्हान देत असताना या वैचारिक आपल्या डिबेटमधून, या वादातून जो पक्ष तरेल त्या पक्षाने यापुढे राज्य करावं. आमचे नेते राहुल गांधी हे वैचारिक स्वरूपाची आपल्या सगळ्यांशी युक्तिवाद करायला तयार आहेत. मात्र आपले मोदी जे आहेत हे तयार नाही. आपल्या देशात आतापर्यंत जे पंतप्रधान झाले यांना एक एक पदवी होती. पहिले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना फाउंडर ऑफ द नेशन म्हटलं जातो, देशाला निर्माण करणारा, उभा करणारा माणूस. दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, मूर्ती लहान पण कीर्ती महान, त्यांना आपण जय जवान जय किसानच्या माध्यमातून लक्षात ठेवतो. तिसरे पंतप्रधान गरिबी हटावचा नारा देणारी माय इंदिरा गांधी. या इंदिरा गांधीला आपण आयर्न लेडी, एक लोह पुरुष, जसे सरदार वल्लभभाई पटेल होते तसं एक आयर्न लेडी, एक दुर्गा म्हणून इंदिरा गांधी आपल्याला तिसरा पंतप्रधान म्हणून आठवतात. चौथे पंतप्रधान 21व्या शतकात घेऊन येणारे. शेतात आमचा भाऊ जातो काम करायला, कष्ट करायला, शेतात घाम गाळायला, तर पहिले आमची भाऊजाई डोक्यावर दुर्डी घेऊन, टोपलं घेऊन, त्याच्यासाठी न्यायरी घेऊन, भाकर तुकडा घेऊन शेतात जायची, पाण्याची कळशी काखत राहायची आणि म्हणायची की तुम्ही पुढं व्हा, मी भाकर घेऊन मागे येते. आता आमचा भाऊ शेतात जातो तर आमची भाऊजाई त्याला काही भाकर तुकडा घेऊन जाण्यासाठी पुढं व्हा म्हणत नाही. तो शेतात गेला किंवा काही ढोरं वळत असला तर घरातूनच भाऊजाई फोन करते, का हो भाकर तुकडा खायला वावरातून घरी येता का मीच तुकडा घेऊन भाकर घेऊन वावरात येऊ. तिकडून हाल्या करणारा आमचा भाऊ आता हॅलो हॅलो म्हणत बायकोशी गुलुगुलू बोलायला लागला. ही क्रांती कोणी केली? तर ही क्रांती राजीव गांधींनी केली. आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या खिशात जो मोबाईल आहे, जे कॉम्प्युटर आहे, जो 21व्या शतकात आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतून घेऊन आला, जो सत्ताच्या विकेंद्रीकरणातून पंचायत राजच्या माध्यमातून आला, ते राजीव गांधी आपले पंतप्रधान होते. दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान सत्तेवर आले. त्यांच्याशी आमचे खूप वैचारिक मतभेद आहेत. मात्र अटल बिहारी वाजपेयी नावाचा पंतप्रधान म्हटल्यानंतर त्या माणसाला बद्दल अपशब्द आपण कोणीच काढू शकत नाही. कारण काय? तर अटल बिहारी वाजपेयी सभ्य
आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची देखील ओळख आहे, त्यांची देखील नोंद आहे. त्यामुळे विचार पटत नसले तरी अटल बिहारी वाजपेयी यांना येथे कर माझी जुळती म्हणण्याकरता एक भारतीय नागरिक म्हणून कुठली अडचण तुम्हाला मला नाही. नंतर मनमोहन सिंग नावाचे पंतप्रधान झाले. त्या मनमोहन सिंग साहेबांनी काय केलं तर कापसाचा भाव 10,000 नेला. मनमोहन सिंग साहेबांना काय केलं तर सोयाबीनही 7-8 हजार रुपयांपर्यंत नेलं. मनमोहन सिंग साहेबांना काय केलं, मजुराची मजुरी वाढवली, माणसाचं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवलं, शिकलेल्या तरुणांना नोकऱ्या दिल्या आणि नोकऱ्या भारतातच दिल्या नाही तर मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यक्रमात आमच्या गावचं पोरग हे जपानला, अमेरिकेला, लंडनला, युरोपला हे तिथे जायला लागलं. नोकऱ्यांची निर्मिती केली, उद्योगधंदे वाढवले, रुपया जो आहे त्याचा भाव जो आहे हा त्यांनी वाढवत असताना तेलाचं संकट आलं त्याच्यावर त्यांनी मात केली, त्यांनी मंदीचं संकट आलं त्याच्यावर मात केली. आणि मनमोहन सिंग साहेबांच्या काळात शाळेत जाणारं आपलं पोरग हे उपाशी जात होतं, त्याच्या आईकडून जर डब्बा देणं झालं नाही तो पोरग संध्याकाळ येईपर्यंत त्याचा मेळ कोणता राहायचा नाही. मात्र मध्यान्ह नावाची भोजनाची योजना ही सोनिया मायनं आणि मनमोहन सिंग साहेबांनी दिली. अन्न सुरक्षाचा कायद्याच्या माध्यमातून धान्य दिलं. त्यांनी आदिवासी मंडळींना कसेल त्याची जमीन असं म्हणत असताना त्यांनी फॉरेस्ट राईट ऍक्ट दिला. एवढंच नाही तर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये जनमाहिती अधिकारचा कायदा आला, शिक्षणाचा हक्काचा कायदा आला आणि एकामागे एक बहुजन हिताय बहुजन सिकाय निर्णय त्यांनी घेतले. सध्याचे पंतप्रधान कोण? त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी. मात्र नरेंद्र मोदी हे आपण सर्व जसं आपल्या मायबापाच्या पोटातून जन्माला आलेलो आहे, नरेंद्र मोदी तसे मायबापाच्या पोटून जन्माला आलेले नाही. तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे? अरे बाबा मी काही भानगड सांगून नाही राहिलो. नरेंद्र मोदीच काय म्हणाले की आय एम नॉट अ बायोलॉजिकल. काय म्हणाले की मी जैविक नाही, मी बायोलॉजिकल नाही, मी आईच्या गर्भातून आईच्या कुशीतून जन्माला आलेलो नाही. याचा अर्थ काय? हा बाबा डायरेक्ट वरतून टपकलेला आहे. आणि हा डायरेक्ट वरतून टपकलेला जो बाबा आहे त्याचं नाव आता आपण पंतप्रधान म्हणून 11 वर्ष झाले कशासाठी लक्षात ठेवायचं? एक सत्यवचनी रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पण वचन न जाई. मग खरं बोलणारा माणूस म्हणून लक्षात ठेवायचं का खोटं बोलणारा माणूस म्हणून लक्षात ठेवायचं? ऐकून आलं? तो खरं बोलतो का खोटं बोलतो? त्यांना फेकू म्हणून त्यांची पदवी आहे. ज्या गावात रेल्वे स्टेशन आलं नव्हतं त्याच्या आधीपासून हा रेल्वे स्टेशनवर चहा पिकत होते. शाळेत जाताना मगरीच्या पायावर उड्या मारत मारत शाळेत जात होते. मी शाळा शिकलो, तुम्ही शाळा शिकलो, आपले क्लासमेट आहेत, वर्गात शिकलेले मित्र आहेत. मात्र या माणसाच्या वर्गात कोणी शिकलेला यांचा क्लासमेट नाही आणि म्हणे मी एमए आहे. आणि एमएची डिग्री जी आहे ती फर्जी. एक दिवस असा झाला आणि म्हणाला भाई और बहनों आज रात को 12 बजे के बाद 500 की नोट 500 की नहीं रहेंगी, 1000 की नोट 1000 की नहीं रहेंगी. काला धन हमको रोकना है और काला धन रोकेंगे, नोटबंदी करेंगे तो आतंकी हमला नहीं होगा. मात्र आजा मेला नातू झाला. आपल्याला देशभक्तीचं गाजर हातात दिलं, बँकेच्या लाईनीत उभं केलं आणि जेवढ्या नोटा छापल्या होत्या तेवढ्याच नोटा पुन्हा जमा झाल्या. 1 रुपया काळा पैसा पकडल्या गेला नाही. आतंकवादींनी पुलवामामध्ये हल्ला केला, त्या ठिकाणी देशाचे जवान शहीद झाले. पहलगामला आले, 300 किलोमीटर आले, चुन चुन के हमारे भारतीय नागरिक को मारा आणि पुन्हा 300 किलोमीटर चालले गेले. एक आतंकवादी पकडला गेला नाही. या देशाच्या पंतप्रधानाला लक्षात कशासाठी ठेवायचं? तर एक अत्यंत खोटारडा माणूस, अत्यंत थापड्या माणूस आणि अत्यंत अप्रामाणिक. आणि जो थापाड्या असतो, खोटारडा असतो आणि अप्रामाणिक असतो तो धर्म बुडवणारा असतो. त्यामुळे मोदींना मला अधर्मी माणूस असं देखील या ठिकाणी म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. असा हा माणूस आज या ठिकाणी आपल्या देशाचा पंतप्रधान झाला आहे. शेवटी असा खोटारडा माणूस का चालतो? आणि पहिले जे सांगितलेले लोक सोन्यासारखी का होती? कारण पहिले जे सोन्यासारखी लोक होती ती चांगल्या विचाराच्या अनुषंगाने चालली होती. आणि नरेंद्र मोदी जो आहे
हा खोट्या विचारांनी, चुकीच्या विचारांनी हा चालणारा माणूस आहे. आणि आज नरेंद्र मोदी चुकीचा चालणारा माणूस आहेच आहे. मात्र भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे चुकीच्या विचाराने आपल्या देशात काम करत आहे. आज तमाम आलेल्या सर्व मी नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज तुम्ही ज्या पक्षात आला तो पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे. हा काँग्रेस पक्ष या जमिनीतून, या मातीतून, काळ्या मातीतून तयार झालेला विचार आहे. हा साधू संतांचा विचार आहे. हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा विचार आहे. आणि हा विचारच तुम्हाला आपल्याला पुढे घेऊन गेला पाहिजे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीतून जो विचार मिळाला तो काँग्रेस पक्षाचा विचार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं आणि त्यात काय म्हटलं की दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं. हे तत्वज्ञान असणारा काँग्रेस पक्ष आहे. या काँग्रेस पक्षाच्या तत्वज्ञानाची मुहूर्तफेड कोणी केली असेल तर ती मुहूर्तफेड तथागत गौतम बुद्धांनी केली. कशी केली तर गौतम बुद्धांनी बुद्ध धर्म स्थापन केला. आणि बुद्ध धर्म स्थापन करत असताना त्यांनी चतुर्वर्ण नाकारला. कारण चतुर्वर्णात काय सांगितलं की देवाच्या तोंडातून एक जात जन्माला आली, देवाच्या हातातून एक जात जन्माला आली, देवाच्या पोटातून एक जात जन्माला आली, देवाच्या पायातून एक जात जन्माला आली आणि मागच्या जन्मीचं पाप म्हणून देवाच्या पायातून जन्माला आलेल्या. आणि इतर जे 4 वर्ण आहेत या वर्णांना शाळेत जायचा अधिकार नव्हता, शिकायचा अधिकार नव्हता, वाचायचा अधिकार नव्हता, लिहायचा अधिकार नव्हता, मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता. आणि फक्त देवाच्या तोंडातून जन्माला आलेले म्हणून घेणाऱ्यांचाच संपूर्ण सगळी संपत्ती त्यांच्या हातात, सर्व धर्मसत्ता आणि सर्व राजसत्ता त्यांच्या हातात. या विचाराच्या अनुषंगानं स्पृश्यता पाळणारा, स्त्री पुरुष समानता नाकारणारा जो विचार होता त्या विरोधात गौतम बुद्धांनी क्रांती केली. आणि त्या क्रांतीतून बुद्ध धर्म स्थापन झाला. बुद्ध धर्म जेव्हा स्थापन झाला तेव्हा इस्लाम जो आहे याचा आणि भारताचा काही संबंध नव्हता. प्रॉफेट मोहम्मद पैगंबरजींचा जन्म झालेला नव्हता, येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला नव्हता. त्यामुळे गौतम बुद्धांनी मनुवाद्यांच्या विरोधात बुद्ध धर्म स्थापन केला. पुढे महावीरांनी मनुवाद्यांना कंटाळून जैन धर्म स्थापन केला. आणि रामदास पाटील साहेब, बसवेश्वर स्वामींनी 1200 वर्षापूर्वी 1200 झाली जी शैव धर्म जो स्थापन केला तो शैव धर्म हा काही इस्लामच्या आणि ख्रिश्चनिटीच्या विरोधातला नव्हता. तर त्यांनी याच मनुवाद्यांच्या विरोधात एक ईश्वरवादाच्या अनुषंगानं आपण सर्वजण एक आहोत हे सांगत असताना लिंगायत पंथाची, लिंगायत धर्माची देखील त्या ठिकाणी त्यांनी स्थापना केली. चक्रधर स्वामींनी ती स्थापना त्याच अनुषंगाने केली. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी वारकरी संप्रदाय जो स्थापन केला तो देखील त्यांनी याच मनुवाद्यांच्या विरोधात स्थापन केला. आणि आपण शिवशाहू फुले आंबेडकर जो विचार म्हणतो तो विचार देखील हा मनुवाद्यांच्या विरोधातला विचार होता. गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांचा विचार हा तोच होता, महात्मा गांधींचा विचार तोच होता. आणि अर्थात काँग्रेस पक्षाचा विचार हा तोच आहे. आणि ज्या विचारामध्ये आज आपण सर्वजण आलात हा विचार इतका पुरातन आणि इतका पवित्र आणि त्याचा डीएनए जो आहे हा सर्व धर्म समभावाच्या अनुषंगानं सर्व धर्मांना आदर व्यक्त करत असताना सगळ्यांनी सोबत चला हा एक विचार आहे. आणि हा विचार कोणत्या विचाराच्या विरोधात आहे? हा विचार भारतीय जनता पक्षाच्या विचारात आहे. कारण अस्पृश्यता मानणारा भाजप आहे, स्त्री पुरुष समानता नाकारणारा भाजप आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा कोणता पक्ष आहे तर महात्मा गांधींचा खून झाल्यावर साखर वाटणारा जो पक्ष होता तो पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. आणि गांधींनी जो विचार जोपासला हा जोपासलेला विचार हा काँग्रेसचा विचार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे. आणि आज या विचारामध्ये मनोरमा ताई आपला आज या विचारांमध्येच प्रवेश झालाय. रामदास पाटील आपलाही आज याच विचाराच्या अनुषंगाने प्रवेश झालाय. बालाजी यांना, अविनाश आपलाही याच ठिकाणी झालाय. आणि काजी साहेब तुम्ही म्हणाले कि दर्द की दवा क्या है, तो दर्द की जो दवा है तो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस जो है वही दर्द की दवा है. और ये बीमारी जो है हर किसी को पागल करने की, दीवाना अनजाना बनाने की, ये भारतीय जनता पार्टी के भीतर छुपी हुई है. और महाराष्ट्र
कारण काय तर काल बिल्डरच्या लाटलेल्या शासनाच्या लाटलेल्या जमिनीचा देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून एक भूखंड मिळवला आणि त्या भूखंडावर 50,000 स्क्वेअर फीट भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसच्या खुदळ मारल्या गेली, भूमिपूजन झालं. त्या कार्यक्रमामध्ये अमित शहा म्हणतात की पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढावी आणि काँग्रेस पक्ष हा भिंगातून दुर्बिणीतून दिसणार नाही याची काळजी घ्यावी आणि येणारा काळ हा भारतीय जनता पक्षाचा आहे. काँग्रेसमध्ये कोणी राहणार नाही, काँग्रेसमध्ये कोणी जाणार नाही, काँग्रेसमध्ये कोणी निवडून येणार नाही. काल अमित शहा बोलले, अमित शहा तुमच्या पोलिसांना सांगा, त्यांना अहवाल घ्या, तुमचं सीआयडी पाठवा, तुमचं आयडी पाठवा. आणि देगलूरला काल तुम्ही बोलल्यावर देगलूरचा कार्यक्रम कसा झाला हे बघा. आणि या कार्यक्रमाची जी नांदी आहे, ते आव्हान जे आहे ते कृपा करून रवींद्रजी आपण तिथे पोहोचवा की येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या लोकांना, नेत्यांना आणि मंत्र्यांना, इथले नागरिक, इथली जनता पळता पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. काल आमच्या तहसीलदाराची गाडी ही संतापलेल्या शेतकऱ्यांनी कुठेतरी तोडायचं काम केलं. कायदेशीर दृष्टिकोनातून चुकीचं आहे, हिंसेचं आम्ही समर्थन करणार नाही. पण गड्याहो, आता त्या तहसीलदाराला, या पोलीस दादाला कशाला पकडता? आता भाजपचा मंत्री आल्यानंतर त्याचा जसा काही सत्कार करायचा आहे तो सत्कार या देशातले नागरिक केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काल जे अमित शहानी वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं आज उत्तर नांदेडमधल्या देगलूर तालुक्यातल्या नागरिकांनी दिलं. करिता काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी आपलं या ठिकाणी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रचाराच्या दरम्यान तर काही इथे मला येता येणार बहुतेक नाही, कारण खासदार हे नांदेडचीच नाही रवींद्रजी, तर हे महाराष्ट्राची आमचं नवं नेतृत्व आहे. नांदेडची आणबाण शान आहे आणि माझे निकटतम आहेतच आहेत, तुमचेही निकटतम आहे. आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या नगरपालिकेचं पहिलं तिकीट जे आहे हे माझ्या रवींद्र चव्हाण साहेबांनी आज जाहीर केलेलं आहे. सत्ता ही सर्वांच्या हातात असली पाहिजे विकेंद्रीकरणाची. अजून कोणतंच तिकीट पक्क नाही, मात्र देगलूरचं तिकीट त्यांनी या ठिकाणी जे जाहीर केलं आहे त्या सत्काराच्या कार्यक्रमाला मात्र जरूर मला बोलवायला विसरू नका. मात्र नुसता सत्कार आम्ही नगराध्यक्षाचा करणार नाही, पंचायत समितीचाही सभापती पाटील साहेब हा काँग्रेस पक्षाचा झाला पाहिजे. इथे जिल्हा परिषद सदस्य, इथले पंचायत समिती सदस्य काँग्रेस पक्षाचे झाले पाहिजे. आणि त्यावेळेस मी जरूर या ठिकाणी मेळाव्याला आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण नुसते पक्षात आले नाही, जे सकाळच्या सूर्याला नमस्कार करणारा आजचा काळ आहे, सूर्यदेव यांचा होतो तिकडे नमस्कार करणारी, जीव उजळणी करणारा आजचा हा एकंदरीत काळ आहे. या काळाला आपण जबाबदार नाही. तर भारतीय जनता पक्ष जो विचार आहे तो बुरसुटलेला विचार आहे. त्यांनी आता आपला स्वाभिमान विकत घेण्याचं ठरवलेलं आहे. खूप आणि खूप भ्रष्टाचार त्यांचा चाललाय. या ठिकाणी हात जोडून आदरणीय माजी खासदार वसंतरावजींचा फोटो आहे, लोकनेता लिहिलंय. त्यांचा बाबळी बॅरेजचा संकल्प कुठे, त्यामागचं स्वप्न कुठे, आणि आदर्शातला घोटाळा लपवण्याकरता चक्की पिसिंग या शिक्षेपासून कुठेतरी वाचलं पाहिजे म्हणून पळून जाणारे आमचे दिवंगत नेते कुठे, आणि ते तिकडे का गेले? कारण त्यांचं काळं गेलं हे लपवण्याकरता ते भारतीय जनता पक्षात गेले. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारा, भ्रष्टाचाराला जवळ करणारा आहे. आणि भ्रष्टाचार का करतो भारतीय जनता पक्ष? कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. वोट चोर गद्दी छोड हा जो राहुल गांधींना नारा दिलाय त्या नारामागे देखील फार मोठा भ्रष्टाचार आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाहीवर विश्वास नाही, भारतीय जनता पक्षाचा विचारांवर विश्वास नाही. म्हणून भारतीय जनता पक्ष एक खेळ खेळतोय, पैसा फेक तमाशा देख. आणि यामध्ये तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना, भारताच्या नागरिकांना, मतदारांना ते म्हणतात बुलबुल
आणि निवडणुका आल्यानंतर पैशाची तुंबडी उघडतात, पैसे फेकतात आणि म्हणतात नाच मेरी बुलबुल की. अरे छेथू तुमच्यावर. या मतदारांना विकत घेण्याचा, भारताच्या नागरिकांना विकत घेण्याचा तुम्ही विचार करता. तुम्ही विचाराची लढाई विचारावर लढत नाही. विकासाच्या बाधा तुम्ही करता. चला आम्ही विकासाची काय केलं हे तुम्हाला दाखवून देतो. ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या ठिकाणी अंतराळामध्ये वीर पाठवण्याचं काम काँग्रेसने केलं. आणि थापाड्यांनो, खोटाड्यांनो, फेकू तुम्ही आम्हाला विकासाच्या गप्पा सांगता. तुम्ही पैसा तुम्ही भरताय तुंबडीमध्ये. मी तुम्हाला विदर्भातल्या अमरावती विभागातली गोष्ट सांगतो. नांदेडचा वेगळा काही गोष्ट असताना नाही. आता इंदिरावासचं घरकुलचं नाव बदललं आणि पंतप्रधान आवास योजना केलं. त्या पंतप्रधान आवास योजनेचा दिवाळीपूर्वीचा जो हप्ता आहे तो भरण्याकरता बीडीओंनी, आपापल्या बीडीओंनी बिल पुटअप केलं आणि शेतकऱ्याच्या खात्यात चेक पुटअप केले. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चेक पुटअप केला, चेकही त्यांचे बाउन्स झाले. सरकारचे चेक बाउन्स व्हायला लागले. लाडक्या बहिणी बसल्यात, पैसे मिळाले का? हो का नाही मिळाले का? पैसे लाडक्या बहिणीचेही द्यायला 1,500 देतो सांगितलं. काही असू नको माय खुदखुद, जाऊ दे, झालं ते झालं. पण 1,500चे 2100 करतो म्हटले. केले का? केले नाही. ते करायला पैसे नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हटलं. भावानं झाले का? शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. आता याला दलित हा पाडणं काही योग्य नाही. मात्र हे सरकार जे आहे या सरकारला आता कुठेतरी घरघर लागलेली आहे. मात्र ती लागलेली असताना त्याची पावती आज गावोगावी मिळत आहे. काल मी गडचिरोली जिल्ह्यात गेलो आणि असा जो मोठा कार्यक्रम आहे तसा काल मोठा कार्यक्रम झाला. त्या गावातला सावकाराने काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आणि भामरागड घेतला. एका फकीराने काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. आता उगवत्या सूर्याला नमस्कार न करता सर्व लोक काँग्रेसमध्ये जे येत आहे तुमच्या दृष्टपणाला आणि धुरणीपणाला मी या ठिकाणी सविनय आपलं स्वागत करतो. काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. आणि ही जी लढाई आहे ही सत्तेची लढाई नाही. सत्ते शेवटी एवढंच सांगतो की ही सत्तेची लढाई नाही, ही लढाई विचारांची आहे. आणि या लढाईमध्ये जर आपण हरलो तर येणाऱ्या 7 पिढ्या आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा, हा अहिल्याबाई होळकरांचा, गाडगे महाराजांचा, तुकडोजी महाराजांचा, बसवेश्वर स्वामींचा, हा अण्णाभाऊ साठेंचा, हा शिवाजी महाराजांचा, आपल्या सगळ्यांचा हा लढा आहे. आणि या लढाईमध्ये आपण जिंकलो पाहिजे. सत्ता ही खुर्चीवर बसण्यासाठी नाही, खुर्ची उभवण्यासाठी नाही. काँग्रेस पक्षालाही सत्ता पाहिजे, मात्र सत्तेतून रोटी कपडावर मकान सारखे निर्णय घेण्याकरता ही काँग्रेस पक्षाला सत्ता पाहिजे. आणि राहुल गांधींसारखा एक ढाण्या वाघ आज देशाचं नेतृत्व करत असताना 14 बगड जातींना सोबत घेऊन जाण्याच्या अनुषंगानं आज विचार करत असताना आज त्यांचे हात आपण मजबूत केले पाहिजे. आणि तो हात मजबूत करण्याकरता 1 खासदार आपण तिथे पाठवले. मात्र येणाऱ्या काळात एक अकेला थक जाएगा, मिलके बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना, ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, हा संकल्प आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती या ठिकाणी करतो. मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नांदेडमध्ये 3ऱ्यांदा आलो. पहिल्यांदा एक मोठा मोर्चा झाला. मागच्या वेळेस आदरणीय वसंतरावांच्या पुतळ्याच्या अनावराच्या प्रसंगाच्या निमित्ताने आलो आणि बोलत असताना मी एक तक्रार केली होती. तक्रार ही होती की मी नांदेड तालुक्याचा, नांदेड जिल्ह्याचा आणि देगलूर तालुक्याचा जावई आहे. आणि जावई असल्याच्या नात्यानं मी खासदार साहेब तुमच्याकडे आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांकडे तक्रार केली होती की ही संतांची भूमी आहे, ही भूमी क्रांतीची भूमी आहे. आणि या भूमीतले लोक किराणा माल घ्यायला जातात तर किराणा आपल्या जातीचा दुकानदार असेल त्याच्याच दुकानातून तुम्ही किराणा घेता. कापड घ्यायला जाता तर आपल्या जातीच्या माणसाच्या दुकानातून कापड घ्या, इथपर्यंत तुम्ही विचार घेऊन जाता. अरे तुम्ही कोण, तुम्ही कितचा विचार काय.
तुम्ही महाराष्ट्रालाच नाही तर संत नामदेवासारख्या माणसं एका संतांनी तिथे पंजाबमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम केलं. अटके पार झेंडा रोवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण होता आणि आज एवढा जातीवाद मराठवाड्यात झालाय की जाती धर्मात माणसात भांडणं लागलेले आहेत. आणि मी अपेक्षा व्यक्त केली होती की येणाऱ्या काळात या ठिकाणी सद्भावना वृद्धिंगत होईल आणि सर्वांना आपण सामावून घेत असल्याच्या अनुषंगानं प्रयत्न करा. ही माझी तक्रार मी जावई या नात्यानं आपल्याला दिली. आपण ती रुजू करून घेतली आणि ती रुजू करून घेतल्यानंतर दुसऱ्याच कार्यक्रमात आज ती दुरुस्त केली आणि आज तुमच्या माझ्यात गोतावळ्यातले नाही ताज पक्ष प्रवेशही कोणाचा होतोय. दरम्यानच्या काळात भिंगेंची माझे सहकारी या नात्यानं ते महाराष्ट्र प्रदेशमध्ये ओबीसीची संधी त्यांना मिळाली. आज निलावार, सुमटणकर, येलवेलवार, काजी, गोटेकर, शिंदे, रेड्डी, जाधव अशी 14 बगल जातीची तुझी माणसं आपण तिथे जोडली. त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. तक्रार करताना म्हटलं की जावायची तक्रार म्हणून काही अडू नका. मी काही जेवताना वडगण तुम्हाला मागणार नाही. सद्भावना वृद्धिंगत व्हावी ही अपेक्षा आपल्याकडे केली होती आणि ती आता पूर्ण होत आहे. कारण एक मेंढपाळ शेवटी पुन्हा एक गोष्ट सांगतो, कारण हा कार्यक्रम तसा आहे. 4 तज्ञ गेले आणि जगातल्या सगळ्या समस्या कशा सोडवल्या जातील, ग्लोबल वॉर्मिंग, एनर्जी वगैरे वगैरे समस्या कशा सोडवल्या जातील यासाठी जगाचा नकाशा घेऊन बसले. आणि जगाचा नकाशा घेऊन बसले असताना बाजूला मेंढपाळ हा त्याचे मेंढरं त्याचे ढोरं वळत होता, तो सगळी गंमत पाहत होता. हे 4 लोक सकाळी उठायचे रात्रीपर्यंत बसायचे, सकाळी उठायचे रात्रीपर्यंत बसायचे. कधी वाद व्हायचे, कधी भांडणं व्हायचे, कधी गुलगुलू बोलायचे. एक दिवस वाद झाले, भांडणं झाले आणि 4 जणांनी नकाशा जो आहे तो फाडून तोडून फेकून दिला. ढोरकी माणूस जो आहे तो सगळी गंमत पाहत होता. थोड्या वेळाने ते शांत झाले आणि पुन्हा म्हणाले की नाही, आपण या सगळ्या जगाच्या समस्येचा विचार केला पाहिजे, आपण भांडणं मोडले पाहिजे आणि आपण काहीतरी शोध लावून काहीतरी फॉर्म्युला शोधून आपण पुढे गेलो पाहिजे म्हणून पुन्हा बसले. ते झेंडा जोडायचा प्रयत्न करायला, तो झेंडा नकाशा जोडण्याचा प्रयत्न करायला लागले. नकाशा जोडण्याचा प्रयत्न करण्यात 1, 2, 3 दिवस गेले. त्यांच्याकडून काही ते बजेट बसलं नाही. हा मेंढ्या वळणारा माणूस शेवटी त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर म्हणाला की मला एक संधी देता का. ते म्हणाले, अरे आम्ही एवढे मोठे शिक्षे शिकलेलो आहे, हातात भर आमच्या डिग्र्या आहेत, आमच्याकडून 4 दिवसापासून जमून राहिलं, तू कसा काय जमवशील. त्यातला एक म्हणाला, अरे म्हणतोय तर एक संधी देऊन पहा. तो म्हणाला की मी हे करतो, तोपर्यंत माझे ढोरं तुम्ही वळा. हातातली काठी त्याच्यातल्या एका शास्त्रज्ञाला दिली आणि तो झेंड्याचे सगळे तुकडे जमा केले आणि एकामागे एक बघता 5 मिनिटात त्याने तो नकाशा जो आहे तो जोडून त्यांच्या पुढ्यात मांडला. सगळे आश्चर्यचकित झाले. अरे म्हणे, आम्ही एवढं प्रयत्न करून आम्हाला जमलं नाही, तू 5 मिनिटात कसं जमवलं. तो हसला आणि तो दृष्टांत आजच्या कार्यक्रमात आहे. आणि हा फॉर्म्युला आज देगलूर पॅटर्नच्या माध्यमातून आज तुम्ही काँग्रेसला देतात असं म्हटल्याचं याची युक्ती होणार नाही. तो फॉर्म्युला कोणता होता, तो तुमच्या तालुक्यात एकीकडे किनवट आहे. त्या किनवट पॅटर्नच्या नावाने महाराष्ट्रामध्ये जाती धर्माचा एक वेगळा पॅटर्न सुरू झाला होता. कोणाला वाटलं ती पहाट आहे, कोणाला वाटलं की न्याय भेटेल. मात्र त्यामध्ये आपण एकमेकांच्या बोकांडी बसलो, एकमेकांच्या जीवावर बसलो. हातात काही ना तुम्हाला मिळालं, ना आम्हाला मिळालं, ना कोणाला मिळालं तर त्या रेशीमबाग मधल्या 2% लोकांनाच ते सगळं मिळालं. तो एक पॅटर्न आहे. आणि दुसऱ्या टोकाला देगलूर आहे, जे सेक्युलरिझमसाठी, ओबीसीच्या बहुल असण्यासाठी, दलितांच्या बहुलत्वासाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातून हा पॅटर्न मिळत आहे म्हणून याचं विशेष महत्व आहे. आणि तो पॅटर्न कोणता, त्या मेंढपाळांनी, त्या ढोरकी माणसांनी काय केलं तर त्यांनी सांगितलं की मी काहीच केलं नाही. जो नकाशा तुम्ही फाडून टाकला होता त्याच्या दुसऱ्या बाजूला माणसाची आकृती होती. मी हाताच्या ठिकाणी हात लावला, डोक्याच्या ठिकाणी डोट लावलं, पायाच्या ठिकाणी पाया लावला, मी उलट्या बाजूने माणूस जोडला. जगाचा नकाशा आपोआप जुळून गेला. आज देगलूर पॅटर्न मध्ये काय, नांदेड पॅटर्न मध्ये काय, तुम्ही माणसं जोडली आहे. प्रवेश घेणारी जी माणसं आहे ती जोडण्याचं काम खासदार साहेब आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पदाधिकारी आणि तालुका अध्यक्ष तुम्ही माणूस जोडण्याचं काम केलं. आता देश देखील आपण जोडल्याशिवाय राहणार नाही. हा प्रदेश अध्यक्ष नात्यानं या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो.
मी सत्यशेवटी एवढं सांगतो, मी संपूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून राहणार होतो. बाबा आमटे, ठाकूरदास बंग, प्रकाशभाई मोहाडेकर, नरेंद्र दाभोळकर, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, शिवाजीराव भोसले अशा सगळ्या माणसांच्या सोबत राहत असताना पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता राहायचा हा माझा निर्णय होता. लग्न करायचं नाही, नोकरी करायची नाही. अशात आईला आजारपण आलं कॅन्सरचं आणि माझ्यावर दबाव आला, लग्न कर. मी काही लग्नाला नवरदेव व्हायला तयार नव्हतो. दबाव खूप आला आणि दबावातून काहीतरी लग्नाचं नाटक करायचं. आता दबाव काहीतरी वेळ काढून न्यायचा. अडकीत जशी सुपारी अडकते तशी गत माझी झाली. वय वर्ष 24-25 आणि मग देगलूर तालुक्यातल्या हांगरग्याच्या जाधव हे जालन्याला पदवीधर झाले म्हणून नोकरी करत होते. त्यांच्या घरी गेलो तुमच्या लेकी बाळेल काही पाहिलं नाही. म्हटलं लग्नच करायची नाही तर लोकांची लेखबा कशाला करायची. वापस गेलो, सांगितलं पोरगी नापसंत आहे. आई पहिले सकाळ दुपार संध्याकाळ रडायची. मात्र मी नाही म्हटल्यावर म्हणजे तुझी काही भानगड आहे का. म्हटलं तो प्रश्नच नाही. आज खूपच खाजगी गोष्ट सांगायच्या विषयाला, पण सासूरवाडीच होत जाऊ द्या. 3 टाइम रडणारी माय दिवसभर रडायला लागली, म्हणे नालायक पैदा केलं. आलेले मित्रमंडळी नातेवाईक म्हणायला लागले काही येणं झालं, मायबापाला दुखून राहिलं. आणि त्याच्यात ज्या पोरीला बघितलं नव्हतं तिला हो म्हणून टाकलं आणि MA तुमच्याच तालुक्यातल्या मुलीशी माझा नाही म्हणता लग्न झालं. 2 पोरं झाले, पोरही चांगले झाले. मात्र गड्यावर तिनं महासंसार नेटका केला. म्हणून तुमच्या सगळ्या देगलूरकर वासीचे मी धन्यवाद माझ्या लग्नाच्या 30 वर्षानंतर या ठिकाणी मानतो. आणि राहिली सुईली जी मोठे मोठे हार घालायची जी हौस होती, चांगला मंडप लावायची जी हौस होती, चांगला बँड लावून डबल लावून इथपर्यंत आणायची जी हौस होती, ती हौस नव्हती. पण नसलेली हौस आहे तुम्ही. कारण लग्न मी एका अटीवर केलं की हुंडा येणार नाही, लग्न रजिस्टर करील, 100 लोकांच्या वर पाहुणे आणणार नाही. आज तुमचे धन्यवादही आज दिले. मोठा मंडपही तुम्ही आता देगलूरमध्ये हा टाकला, असे हारही दिले, त्याचे फोटो जरा पाठवून द्या. म्हणजे वानप्रस्थाच्या दिशेने आता प्रवास जो चालू आहे त्यासाठी लोकल ग्रीन सिग्नल कुठेतरी मिळेल. आणि त्या अर्थानं आज देगलूरमध्ये तुमच्या तालुक्याचा एक जावई या नात्यानं पक्षात प्रवेश नव्यानं केलेले आणि जुन्याने पक्षात असणाऱ्यांना आता प्रदेश अध्यक्ष तुमचा जावई आहे, जावयाशी जावयासारखं राहायचं, तो हुंडा न घेणारा आहे याचंही भान ठेवायचं. आणि सर्व माझ्यासाठी एक सारखे आहे. आणि जो शोषित असेल, पीडित असेल, जो राजकीय ज्याला काही मिळालं असेल त्या वर्गासोबत राहणारा वैचारिक हा तुमचा जावई आहे. म्हणजे तुमची सैनिक जी आहे ही विचारांशी झालेली आहे. तो विचार संविधानाचा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे. तो गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधींना अभिप्रेत असणारा ग्रामस्वराज घडवण्याचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा संरक्षक आणि संवर्धक विचार आहे. ही सैनिक तुमची आपली 30 वर्षाच्या आधीच झाली. मात्र आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिची पक्की खोलगाठ आपण सर्वजण बांधूया हे या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सर्वांचं या क्रांतिकारी विचाराच्या पक्षात स्वागत करतो. आणि फार मोठी जी मशाल आहे, फार मोठी जी जबाबदारी आहे ती तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर टाकतो. हम चाहते तो माहौल बदल सकते थे, गिरते गिरते कईयों को सवार सकते थे, मगर हम तो रुके रहे ठहरी हुई झील की तरह, दरिया बनते तो बहुत दूर निकल जाते. राहुल गांधींना साथ द्यायची आहे. मेरे कोशिशों को सहारो, मेरे हमराह चलो. मैंने एक शम्मा जलाई है तूफानों के खिलाफ. त्या राहुल गांधींना आपल्याला साथ द्यायची आहे. आणि भारतीय जनता पक्षाला इशारा देऊन त्यांनाही थांबवायचं आहे. त्यांनाही मी सांगू इच्छितो की या एकतेच्या आणि या काँग्रेसच्या मशालीला, या वादळाला हात लावू नका. ये मचलती है तो तूफान मचल जाते हैं, ये उबलती है तो भूचाल उबल जाते हैं. इसे बुझाने की कोशिश मत करो मेरे भाइयों, इसके तेवर बदले तो इतिहास बदल जाते हैं. आणि या इतिहासाला बदलण्याची जबाबदारी मी या तालुक्याचे तरुण तुर्क खासदारांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांवर टाकतो.
आणि ही परिवर्तनाची नांदी, मराठवाड्याच्या विकासाची आणि परिवर्तनाची आणि बदलाची नांदी नांदेडच्या भूमिकेतून ठरव ही अपेक्षा बाळगतो. थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जावई म्हणून आपण खरं तर आम्हाला अभिमान आहे